तर विधान परिषद निवडणुकीपूर्वी सर्व आमदारांची हॉटेलवारी सुरू आहे। शिवसेनेचे आमदार विधान भवनाकडे रवाना झालेत सध्या आणि सर्व आमदारांची जबाबदारी दादा भुसे आणि उदय सामंत यांच्याकडे देण्यात आली आहे। तसंच बच्चू कडू सुद्धा शिवसेनेच्या आमदारांसोबत सध्या आहेत। सगळे जे शिंदे गटाचे आमदार आहेत, मंत्री आहेत, ते देखील एका हॉटेलमध्ये आहेत आणि विधान परिषद निवडणुकीपूर्वी सर्व आमदार आणि मंत्र्यांना शिंदे गटातल्या हॉटेल ताज लँडसेंडमध्ये ठेवण्यात आले। मुंबईतल्या शिवसेनेचे सर्व आमदार आता विधान भवनाकडे रवाना झालेत। कामकाज सुरू आहे आणि सर्व आमदारांची जबाबदारी ही दादा भुसे आणि उदय सामंत यांच्यावरती सोपवण्यात आली आहे। तर बच्चू कडू हे सुद्धा शिवसेना आमदारांसोबत आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे सातत्याने लक्ष ठेवून आहेत हॉटेल ताज लँडसेंड इथे काय काय घडामोडी घडतायत। लक्ष्मण, सकाळपासून काय काय घडले आणि आता तर सगळे आमदार गेले असतील विधान भवनामध्ये, काय अपडेट? श्वेता, हे सगळेच आमदार जे आहे शिंदेंच्या शिवसेनेतील कॅम्पमधले हे सगळे काही वेळापूर्वी विधानभवन परिसरामध्ये दाखल झालेले आहे। मी देखील त्यांच्याच सोबत या विधानभवन परिसरामध्ये पोहोचलेलो आहे, कारण हे सगळेच आमदार जे आहेत ते आपापल्या वाहनाने जरी इथे येत असले तरी त्यांच्या अवतीभोवती पोलिसांचा मोठा गराडा आपल्याला पाहायला मिळतो। एक एक आमदार या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा आहे, कारण 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि 11 जागा आहे। त्यामुळे आपला उमेदवार पराभूत होऊ नये यासाठी सगळ्याच पक्षांची रणनीती जी आहे ती यामध्ये महत्त्वाची असणार आहे आणि म्हणून आपापला एक एक आमदार महत्त्वाचा असणार आहे आणि मित्रपक्षाचे आमदार देखील आपल्यापासून बाजूला जाऊ नये यासाठी प्रयत्न जे आहेत ते त्यांच्याकडनं केले जात आहे। काही वेळापूर्वी बच्चू कडू जे काही दिवस शिंदेंच्या शिवसेनेवरती आणि विशेषतः महायुतीवरती नाराज होते, ते देखील काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या कॅम्पमध्ये दाखल झाले होते। त्यांनी भरत गोगावलेंची भेट घेतली, दादा भुसेंची भेट घेतली आणि त्यानंतर ते पुन्हा त्या हॉटेलमधनं बाहेर पडले आणि विधान भवनाकडे आले। त्यावेळेला मात्र त्यांनी खासगीमध्ये बोलताना हेच सांगितलेलं आहे की मी काही झालं तरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असेल, त्यामुळे माझा कुठेही जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, अशा प्रकारची खासगीमध्ये त्यांनी प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेली आहे। त्यामुळे आता बच्चू कडू नेमकं निवडणुकीच्या दरम्यान काय करतात किंवा त्यांची पक्षाची त्यांची भूमिका नेमकी काय असेल हे पुढे कळेल। मात्र या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळेच आमदार जे आहेत ते आता एकाच हॉटेलमध्ये ठेवले जात आहे। विधान भवनाचं कामकाज आवरल्यानंतर हे सगळे आमदार याच विधान भवनातून पुन्हा एकदा हॉटेलच्या दिशेनं जातील, त्या ठिकाणी ठेवले जातील आणि उद्या मात्र या सगळ्या आमदारांना एकाच वाहनातून एकाच बसमधनं विधान भवनामध्ये आणलं जाणार आहे आणि त्यामुळे आता विधान भवनामध्ये दाखल असलेल्या आमदारांवर सुद्धा लक्ष ठेवलं जात आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून त्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे आणि विशेष खबरदारी घेतली जाते की आमदार जो आहे तो कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या गळाला लागू नये आणि म्हणून या सगळ्या निवडणुकीकडे लक्ष लागलं। हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा जो आहे तो उद्याच्या निवडणुकीमध्ये श्वेता आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि म्हणून या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। श्वेता, लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आत्ता सध्या शिंदे गटातले सर्व आमदार किंवा एकूणच सगळेजण विधान भवनामध्ये आहेत, कामकाज सुरू आहे। त्यामुळे आज संध्याकाळनंतर जेव्हा हे सगळे आमदार आपापल्या हॉटेल्समध्ये परततील तोपर्यंतचे सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे आणि 11 जागांसाठी एकूण 12 अर्ज आल्यामुळे आणि कुणीही अर्ज मागे न घेतल्यामुळे ही निवडणूक होणार हे निश्चित झालं। राज्यातील राजकीय समीकरण लक्षात घेतल्यास ही निवडणूक रंजक बनली आहे। राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री आणि आमदार ललितमध्ये राहिलेत। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची माहिती देण्यासाठी आज संध्याकाळी ललितमध्ये एक बैठक होणार आहे। दरम्यान हसन मुश्रीफ आणि काही आमदार ललितमधून बाहेर पडलेत, तर अजित पवार गटाचे 27 आमदारच ललितमध्ये मुक्कामी होते आणि आज सभागृहाचं कामकाज असल्यामुळे अनेक आमदार आपापल्या वाहनानं विधान भवनाकडे सकाळी रवाना झाले। उद्या आपल्याला या बाबतीत कळेल। एक तर आमचे सगळे आमदार आपापल्या घरी नाही तर जिथं कुठं ते राहत आहेत, आमदार निवास असेल, हॉटेल असेल, तिथं ते आहेत। जे कोणी इतर आमदार आहे, जसं अजितदादांचा गट अख्खा एका हॉटेलमध्ये घेऊन ठेवलेला आहे, त्यामुळे दादांचा त्यांच्या आमदारावर विश्वास नाही राहिला असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल। पण उद्या संध्याकाळी दूध का दूध पाणी का पाणी हे त्या ठिकाणी होईल। राष्ट्रवादी जी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालते ती तशीच राहिली आणि त्यातून खूप मोठा घटक हा बाहेर निघाला। मग आपल्याला असंच म्हणावं लागेल कुठेतरी अजितदादांचं नेत्यांचं आधीच सेटिंग भाजप बरोबर झालं असेल आणि तिथं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा अन्याय तिथूनच सुरुवात झाला असेल आणि नंतर पक्ष फोडणं वगैरे त्या गोष्टीपर्यंत ते गेलं असावं असं आमचं मत आहे। तर राज्यामध्ये विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे आणि या निवडणुकीसाठी एक अतिरिक्त उमेदवार मैदानात असल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे।
मतांची गोळाबेरीज करण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील असून त्या दृष्टीने मोर्चे बांधणी केली जाते। या पार्श्वभूमीवर एका मताला महत्त्व प्राप्त झाले आणि यंदा विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत आहे, कारण काँग्रेसकडे अतिरिक्त मतांचा कोटा आहे। पहिल्या पसंतीचा क्रम ठरल्यानंतरही काँग्रेसकडे अतिरिक्त मतं आहेत, त्यामुळे काँग्रेसची 6 ते 7 अतिरिक्त मतं कुणाला मिळणार याकडे लक्ष लागलंय। अतिरिक्त मतं नार्वेकर की शेकापचे जयंत पाटील की अजित पवारांच्या पारड्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस किंगमेकर ठरणार असं बोललं जात आहे, कारण काँग्रेसकडे अतिरिक्त 6 ते 7 मतं आहेत, त्यामुळे ती मतं कुणाला मिळणार त्यावरून ठरणार या निवडणुकीचा निकाल। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, विधान परिषद निवडणुकीतली ही रंजक कशी सांगाल? आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेची 11 जागांसाठीची निवडणूक उद्या पार पडणार आहे आणि त्यासाठी विधानसभेतले जे प्रत्येक पक्षाचे आमदार आहेत ते मतदान करणार आहेत। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीनही पक्षांनी एक उमेदवार दिलेला आहे। जे त्यापैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या दोघांकडेही मतं जी आहे ती कमी आहेत, परंतु दोघांनी आपल्या वतीने एक उमेदवार जो आहे तो दाखल केलेला आहे। काँग्रेसकडे मात्र त्यांच्या उमेदवाराला जिंकून आणल्यानंतर अतिरिक्त मतं असणार आहे। साधारणतः 23 मतं जी आहे ती साधारणपणे लागणार आहे, परंतु गेल्या वेळच्या निवडणुकीचा अनुभव पाहता अगदी काठोकाठ मतं कुठलाही पक्ष जर त्याच्याकडे जास्त मतं आहेत तर ते त्यापैकी बरीच मतं जी आहेत ती आपल्या पक्षाचा जो उमेदवार आहे त्याला देतील आणि त्यामुळं काँग्रेस साधारणतः 23 मतांची गरज असताना सुद्धा पहिल्या पसंतीच्या साधारणपणे 27 ते 28 मतं हे आपल्या पक्षाच्या उमेदवाराला देतील अशी चर्चा आहे आणि त्यानंतरची जी 6-7 मतं उरतायत अशा वेळेला ती 6-7 मतं पहिल्या पसंतीची ते कोणाला देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। केवळ काँग्रेस असा एकमेव पक्ष आहे ज्यांच्याकडे अतिरिक्त मतं आहेत आणि ते इतरांना पहिल्या पसंतीची मतं देऊ शकतात आणि त्यामुळे काँग्रेस जो आहे तो किंगमेकर ठरणार आहे। 11वा उमेदवार जो कोणी जिंकून येईल त्याला काँग्रेसची मतं पडतील आणि म्हणून तो जिंकून येणार आहे आणि त्यामुळं हा उमेदवार नेमका कोणता असो, मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे पक्षाच्या वतीनं नार्वेकर उभे आहेत। बरोबर प्रणाली, धन्यवाद आणि आपल्याला कळेलच नेमकं काय होतं या निवडणुकीमध्ये उद्याच्या दिवसाला। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आता पुढची बातमी, गेल्या 2 वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीची निवड सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातच केली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे। विधान परिषदेपाठोपाठ सभापतीपदाची निवडणूक सुद्धा अगदी रंजक होणार असल्याचं चित्र दिसतंय। महायुतीतील 3ही पक्ष सभापतीपदासाठी आग्रही असून भाजपकडे सर्वाधिक आमदार असल्यामुळे भाजपनं या पदावर दावा ठोकलाय, तर रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीकडून सभापतीपदासाठी आहेत। शिवसेनेकडून सभापतीपदासाठी डॉक्टर नीलम गोऱ्हेंचं नाव अग्रस्थानी आहे आणि सभापतीपदाची निवडणूक घ्यायची असल्यास आजच मुख्यमंत्र्यांकडून निवडणुकीची तारीख कळवण्याबाबत राज्यपालांना पत्र जाणं अपेक्षित आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी वारीमध्ये चालत जाणार असल्याची माहिती मिळते। 14 तारखेला राहुल गांधी वारीत सहभागी होणार आहेत। शरद पवारांसह महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या खासदारांनी राहुल गांधींना वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं आणि हे निमंत्रण त्यांनी स्वीकारलं असून राहुल गांधी वारीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या या वारीला विशेष महत्त्व आलंय असं म्हणावं लागेल। राहुलजी आले ते त्यांना काही वेगळं व्हीआयपी ट्रीटमेंट वगैरे काही नाही। जे आमचे वारकरी चालतात त्या वारकरी प्रथेप्रमाणे राहुल गांधीजी या वारीमध्ये समावेश होतील आणि त्यांनी मोठा विक्रम जो केलेला आहे कन्याकुमारी ते काश्मीर पद चालण्याची, त्यामुळे राहुलजींना ती सवय आहे। त्यामुळे साध्या आणि सगळ्या व्यवस्थेमध्ये वारीच्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये डिस्टर्ब केला जाणार नाही आणि साध्या पद्धतीनं राहुलजी त्याच्यामध्ये चालतील। तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शरद पवारांची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळाली आहे। उद्या संध्याकाळी सिल्वर ओकवर जाऊन ममता बॅनर्जी पवारांची भेट घेणार आहेत। ही सदिच्छा भेट असल्याची माहिती टीएमसीकडून देण्यात आली आहे।
समृद्धी महामार्ग हा वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून नेहमीच चर्चेत आहे आणि आता समृद्धी महामार्गाला भेगा पडल्याचं समोर आलंय, त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं 1 वर्ष झालंय, तोच या महामार्गाला मोठमोठ्या भेगा पडल्यात. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंज जवळ 3 सेंटीमीटर रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्याचं दिसतंय. महामार्गासाठी M40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्ष खड्डे पडत नाहीत असा दावा MSRDCने केला होता, मात्र तो आता फोल ठरलाय. या महामार्गाचं उद्घाटन होऊन 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नाही आणि समृद्धी महामार्ग अद्याप मुंबईपर्यंत सुरू देखील झालेला नाही, तरी देखील महामार्गावर त्याआधीच भेगा पडल्यात. गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला.